भंडारी, विश्वासराव मोरे, गणेश बनकर, सुरेश कमानकर, शिवाजी ढेपले, बाळासाहेब बनकर, चेतन कासव, सुजित सोनोने, तन्वीर राजे, कविताताई, तसंच निफाडच्या परिसरामध्ये विविध संस्थांच्यावर काम करणारे आजी माजी सन्माननीय सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच माझ्या तमाम माय माऊलींना, माता भगिनींना, सगळ्या आमच्या मुलींना नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आम्ही कालपासून जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुरू करत असताना ज्यावेळेस तारखा ठरत होत्या, थोडंसं दिलीप काकांनी मला सांगितलं, सुनीलजींना सांगितलं की आज नागपंचमी आहे, दुसरा दिवस द्या, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करायचा असल्यामुळं आम्हाला काही टाळता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आज आपण निफाड आणि येवला हे 2 तालुके निवडले। काल आपण आपला नाशिक रोड आणि सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये सुरुवात केली दिंडोरीला, अशा पद्धतीनं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे। आज जसा नागपंचमीचा महत्वाचा दिवस आहे, आपण नागाची पूजा करतो, जिथं वारुळ असेल तिथं जातो। आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आया बहिणी त्या ठिकाणी झोका खेळतात, काही ठिकाणी पतंग उडवतात, पुरुष मंडळी, मुलं, असा एक आनंदाचा क्षण आहे। आपली परंपरा, आपले सण हे आपण सगळ्यांनी जपले पाहिजेत, नीट साजरे केले पाहिजेत, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी देखील झालं पाहिजे, कारण हा आपल्या महाराष्ट्राचा ठेवा आहे। त्याचबरोबर आज हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन, आपल्या सर्वांना आदिवासी दिनाच्या निमित्तानं देखील मी शुभेच्छा देतो। क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे यांचं देखील स्मरण करतो, त्यांना देखील वंदन करतो। आज 9 ऑगस्ट 1942 ला चले जाओची घोषणा महात्मा गांधींनी केलेली होती आणि हजारो भारतीयांनी त्याला साथ दिलेली होती। महात्मा गांधीजींच्या पाठीशी समाज उभा राहिलेला होता। आज तो महत्वाचा दिवस ऑगस्ट क्रांती दिनाच्या मैदानावर आज मुख्यमंत्री राज्याच्या 13-14 कोटी जनतेच्या वतीनं अभिवादन करण्याच्या करता तिथं सकाळी जाणार होते। मित्रांनो, मी आज सुरुवातीलाच या सगळ्या महत्वाच्या दिवशी, आजचा दिवस एक आगळावेगळा दिवस आहे, त्या महत्वाच्या दिवशी माझ्या तमाम सहकाऱ्यांना, त्याच्यामध्ये ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण जो साजरा करतो, ह्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी त्या काळामध्ये हौतात्म्य पत्करलं, कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला। तुम्ही जरा खाली बसा, नाही तर माझा नाईट शूटिंग घेतलं तरी चालेल, काही मला गरज नाही। हे काय चाललंय, तुमच्या पाठी बघायला लोक मागे बसलीत का मला बघायला बसलीत ते मला तरी कळू द्या। कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी त्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेला आपण वडीलधाऱ्यांच्याकडनं ऐकतो, पुस्तकामध्ये वाचतो। लाठा काठ्या खाल्ल्या ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी, त्या काळामध्ये त्यांनी लढा दिला, त्या सर्वांची नावं इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली आहेत। त्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या, त्याग केलेल्या, शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचं आजच्या दिनाच्या निमित्तानं मी स्मरण करतो, त्यांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। मित्रांनो, आज पावसाचाही दिवस आहे। आम्ही सुरुवात केली तेव्हापासून पाऊस सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर पडतो, परंतु तसल्या पावसामध्ये माझ्या महामाऊली, माझ्या भगिनी, माझ्या मुली, आमचे पुरुष मंडळी, आमचा तरुण उत्साही वर्ग हे सगळेजण स्वागत करतायत।
फुलांची उधळण करतायत। एक चांगल्या प्रकारची योजना महायुतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे। त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। इतरही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे। योजना करत असताना अर्थमंत्री म्हणून मी त्याचा अभ्यास करत होतो। मी कुठलीही गोष्ट देत असताना वेळ मारून नेण्याच्या करता तो निर्णय घेत नाही, तो शेवटपर्यंत अंमलात आणण्याच्या करता माझ्या मनाला पटलं तर मी पुढे जात असतो। 35 वर्ष आज मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काम करत आलेलो आहे। अनेक उन्हाळे पावसाळे मी देखील पाहिलेले आहेत। समाजाच्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, माझ्या शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, कारण शेतकरी ही माझी जात आहे, शेतकरी ही तुमची जात आहे। आणि त्याच्यामुळं इतर जातीपाती नात्या गोत्याचा विचार न करता माझ्या बळीराजाच्या करता काय करता येईल। बरेच वर्ष ज्या प्रकारे आम्ही महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, आरक्षण दिलं, 50% पर्यंत आम्ही गेलो, त्यांना त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही सामावून करून घेतलं, परंतु त्यांचं सबलीकरण केल्याशिवाय, त्यांना सक्षम केल्याशिवाय आज देखील ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावर ताड्यावर पाड्यावर तांड्यावर ज्या माझ्या आया बहिणी राहतात, कशा पद्धतीनं जीवन जगतात। आज मोलमजुरी करतात, खुरपणीला जातात, आज त्या कुठेतरी शहरी भागात कचरा गोळा करतात, काचा गोळा करतात, धुडं बांधणी करतात, झाडू पोतना करतात। पडेल ते काम करण्याची त्यांची मानसिकता असते, परंतु माझं कुटुंब समाधानी राहिलं पाहिजे, माझ्या मुला मुलींना चांगलं आयुष्य जगायला मिळालं पाहिजे। त्याकरता स्वतःच्या पोटाला चिमटा काढायला देखील ती माय माऊली तयार असते आणि स्वतःच्या कारभाराला, स्वतःच्या मुलाला मुलीला अधिक चांगल्यातलं चांगलं देण्याचा ती प्रयत्न करत असते। तिच्या पण काही आशा आकांक्षा असतात ना, परंतु त्याला देखील मुरड घालण्याचं काम ही माझी माय माऊली करत असते। आणि मी पण विचार केला की बाबा 10 वेळेला मी अर्थसंकल्प सादर केलाय, वेगवेगळ्या गोष्टी केल्या, नाही असं नाही, अनेकदा अनेक चांगले निर्णय घेतले, आमदारांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्तता करण्याच्या करता प्रयत्न केला, रस्त्याला पैसे दिले, नांदूर मंगळेश्वर सारख्या धरणांना पैसे दिले, गेटच्या बाबतीमध्ये दिलीप काकाला आठवत असेल त्यालाही पैसे दिले। ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातील त्या केल्या पाहिजेत असा आग्रह असेल ते ते करण्याचा प्रयत्न अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता करत आला। पण कुठेतरी एक मनामध्ये खंत होती की माझ्या माय माऊलीला निश्चितपणे काही केलं पाहिजे, आणि ते गरिबीच्या करता आज आम्ही सगळेजण महाराष्ट्रात फिरतो, तुमच्याकडे देखील आलोय, नागपंचमीच्या दिवशी आलोय, सणाच्या दिवशी आलोय, आणि हेच सांगायला आलोय की माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण हे सगळं करताय, परंतु ते करत असताना आजही समाजामध्ये गरीब वर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, महिन्याला 20,000च त्यांचं उत्पन्न आहे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे। मी येताना बघितलं, माझ्या महिला अतिशय उत्साहाने स्वागत करत होत्या, आनंदाने हातात हात मिळवत होत्या, भावाच्या नात्याने बहिणीच्या हातात हात घालण्याचं काम आणि त्यांना शुभेच्छा देण्याचं काम मी देखील करत होतो, मनापासून करत होतो। माझ्या मनात खोट नाहीये, मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे, आणि ह्याच्यातून येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह तो बघून पण एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्यासारख्याला मिळत होतं की जे आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं ते कुठेतरी कृतीमध्ये येत आहे असा एक भास मला वाटत होता। माझ्या माय माऊलींनो, आज इथं आल्यानंतर तुम्ही भावाच्या नात्याने मला ओळखलेलं आहे। उद्याच्या 17 तारखेला कालच रात्री मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनील तटकरे, आम्ही अनेक जण मीटिंगला बसलेलो होतो। साधारण 19 तारखेला भाऊबीज आहे, साधारण 1.25 ते 1.5 कोटीपर्यंत जे आलेले अर्ज आहेत त्याच्यामध्ये ते लाभार्थी नियमामध्ये बसतायत, तेवढ्या महिला मायमाऊली नियमात बसतायत। तुमची खाती आमच्याकडं, तुम्ही बँकेत उघडलेले नंबर आमच्याकडे आलेले,
थोडंसं आत्ता देखील एक भगिनी मला ओळखत असताना सांगत होती की दादा ऑनलाईनच्या बद्दल अजून काही समस्या येत आहेत. मला मान्य आहे, शेवटी ते देखील यंत्र आहे. जसं माणूस चुकतो तसं यंत्र देखील लोड आल्यानंतर तो लोड ते झेपू शकत नाही, ते त्या ठिकाणी थांबतं. त्याच्यातनं आम्ही पुन्हा IT आमचा विभाग लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातनं, माझ्या 36 जिल्ह्यातनं, माझ्या अनेक गाव खेड्यातनं सगळ्या महिला पुढे येत आहेत. आता ही योजना सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे. आम्ही माहिती घेतोय 90% महिलांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. काही दिवसात राहिलेले 10% महिलांच्या पर्यंत पोहोचेल. आणि त्याचे पैसे उद्याच्या 17 तारखेला मी काल इकडे येत असताना 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे. बहिणींनो, आम्ही महायुतीचं सरकार, आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही. जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला साधारण 17 तारखेला 18 तारखेला पोहोचलेले असतील. आणि विरोधकांना नेमकं याचं दुःख झालंय. ज्याचा उल्लेख मगाशी ओझरचा आमच्या सुनील तटकरे साहेबांनी केला. काही जणांनी माझ्यावर आरोप केलोय. काय सांगतायत, खोटं सांगतायत, चुनावी जुमला आहे, ह्यांना वेळ मारून न्यायची आहे. वेळ मारून नेणारी माणसं आम्ही नाहीत. कारण आम्हाला पण लॉंग टर्मचं राजकारण करायचं आहे. आम्हाला आउटघटकेचं राजकारण करायचं नाही. आज मी निपाणमध्ये येऊन, आज मी कळवडला, सुरगण्याला, दिंडोरीला, उद्याच्याला येवल्याला, नाशिक रोडला जाऊन मी काही सांगितलं तर उद्या ह्याच महिला मला नंतर आल्यानंतर जाब विचारू शकतात. काय अजित पवार त्या दिवशी नागपंचमीला आला होता, फार वर तोंड करून बोलत होता, कुठं गेला तुझ्या गप्पा, कुठं गेलं ते आमचे 1,500 रुपये. तुम्हाला अधिकार आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. जरूर माझी महिला मला विचारेल, माझी मायमाऊली मला विचारेल आणि त्याला उत्तर देणं माझा क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार अभ्यास पूर्ण करून तुमच्या माझ्या देशातलं एक प्रगत राज्य आहे. GSTचा मोठा कर आपल्याला मिळतो, एक्साईजचा कर मिळतो, नोंदणी करतो त्याचा कर आपल्याला मिळतो, अनेक प्रकारचे कर आपण गोळा करत असतो. आपलं स्थूल उत्पन्न चांगलं आहे, त्याच्यातून आपण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. ही योजना आम्ही चालू केलेली आहे, ती कायमची पुढे चालू राहावी म्हणून चालू केलेली आहे, बंद करण्याकरता चालू केलेली नाही. ही माझ्या माय माऊलींनी लक्षात ठेवा. माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. हे करत असताना उद्याच्याला एक गोष्ट खरी आहे, मी लपून ठेवत नाही. ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीनं माझा स्वभाव नाहीये. त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना. योजना आम्ही आणलेली आहे. योजनेचा खर्च 45,000 कोटी रुपयाचा आम्ही अभ्यास केलेला आहे. कसे रिसोर्सेस उभे करायचे, कसं त्याच्यातनं इतर कामामध्ये काटकसर करायची, वायफळ खर्च कसा कमी करायचा आणि त्याच्यातनं पायी कसं वाचवायचा. थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतो, तुम्ही संसार करत असताना ज्या पद्धतीनं संसार करता आणि महिन्याला व्यवस्थितपणे सगळं घरातलं भागवता, त्या प्रकारे आम्हाला पण ह्या 13-13.5 कोटी जनतेचा संसार आम्ही सगळेजण या सरकारमध्ये करतोय. त्याकरता माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अतिशय सक्षमपणे पुढे चाललोय. तुमचं सबलीकरण करण्याच्या करता, तुम्हाला सक्षम करण्याच्या करता, तुम्हाला उद्याच्याला काही मनात आलं की बाबा आपले कारभारी पैसा देत नाही किंवा घरातलं कोणी पैसा देत नाही, स्वतःच्या कामाच्या करता तुम्ही वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत, महिन्याला 1,500 रुपये, 2-2 महिन्याचे 3-3 रुपये, त्याच्यातनं तुम्ही तुमच्या करता पैसे खर्च करू शकता. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. तुम्हालाही समाजामध्ये वाटलं पाहिजे की जे माझ्या मनात छोटं मोठं येतं ते देखील करण्याच्या करता तुम्हाला, आणि हातात कुणाच्या
मार्फत नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हा निर्णय आपण या माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो नाही. आम्ही आमची मुलगी काय झालं मधल्या काळामध्ये आम्ही बघत होतो काही काही जिल्ह्यामध्ये, मी त्या जिल्ह्याची नावं घेऊन त्या जिल्ह्याला कुठंतरी कमी लेखत नाही, परंतु 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस त्या जिल्ह्यामध्ये साधारण 690 ते 700 मुली जन्माला यायला लागल्या. मुलगी नको असं लोकांची मानसिकता तयार व्हायला लागली. त्याच्याकरता सोनोग्राफी आम्ही बंद करून टाकली. शेवटी मुलाला जसा जन्माला यायचा अधिकार आहे तसं मुलगी देखील ती लक्ष्मी आहे, तिलाही जन्माला यायचा अधिकार आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून 1000 मुलं जन्माला येतील तेव्हा 1000 मुली जन्माला आल्या पाहिजेत. हे निसर्गाने दिलेलं आपल्याला देण आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तुम्ही मला सांगा त्या 1000 आणि 700 पर्यंत आकडा गेला. मी गमतीनं तुम्हाला सांगतो तिथं तर 1 कोटी समजा लोकसंख्या झाली मुलांची तर 70 लाखच मुली, 30 लाख मुलांनी कुठं जायचं लग्न करायला? हे चेष्टेचा भाग नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही मुलगी जरी जन्माला आली तर आज आपण एक योजना आणलेली आहे. ती योजना देखील चालू आहे. तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी आली तर तिला आपण 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये हे तिला टप्प्याटप्प्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये लेक लाडकी योजना आहे. आम्ही ती 2023 पासून सुरू केलेली आहे. वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एका मुलीला तिच्या बँक खात्यात 1,01,000, जुळ्या मुली झाल्या तर तिलाही 1,01,000 आणि तिलाही 1,01,000. अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिलाय. कुणाला? गरिबांना दिलाय, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे. अशा प्रकारच्या योजना आहेत. का तर महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्यातनं आता आणलेली 21 ते 65 वयोगटातली ती योजना 1500 रुपये प्रमाणेची ती पण योजना माझ्या मायमाऊलींनो ही तुमच्याकरता आहे. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना. काही जण आता मला महिला भेटल्या, आम्ही 65च्या पुढच्या आहोत, त्याच्यावर आमचा फॉर्म ग्राह्य धरला जात नाही. त्याच्याकरता देखील निराधार असल्या तर त्यांना देखील योजना चालू आहे. निराधारमध्ये संजय गांधी निराधार, त्याच्यामध्ये श्रावण बाळ, त्याच्यात पण योजना चालू आहे. कुठली तरी एक योजना ही त्यांना लाभ म्हणून लाभार्थी आम्ही देणार. आता एक वयोश्री योजना 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, आमचे पुरुष असेल किंवा आमची स्त्री असेल, तिला ऑनलाईन अर्ज करायचा. 3,000 रुपयापर्यंत तिला आम्ही आर्थिक लाभ देणार. कशा करता? ज्येष्ठ नागरिकांना चष्मा घ्यायचा असेल, ऐकायला कमी येतं श्रवण यंत्र घ्यायचं असेल, फोल्डिंग वॉकर चालण्याच्या करता कधी अडचण येतं तो घ्यायचा असेल, अशा प्रकारची साधनं उपकरणं खरेदी करण्याच्या करता ज्येष्ठ नागरिकांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्याकरता ही वयोश्री योजना सुरू केलेली आहे. मला राजेंद्रजी तुम्हाला सांगायचं आहे, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये रवींद्रजी तुम्हाला पण सांगायचं आहे आणि माझ्या इतर सहकारी मित्रांना पण त्या ठिकाणी सांगायचं आहे. सागर तुलाही सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या इथल्या वयस्कर माणसांच्या करता ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ही जनसन्मान यात्राच त्याच्याकरता आहे की जनतेचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही जनसेवक आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी असलो तरी जनतेचं सेवक म्हणून आम्ही काम करतोय. त्याच्यात आम्हाला समाधान मिळतं. ते व्रत आम्ही वाहून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या महिलांच्या करता पिंक ई रिक्षा पण आहे. ते 18 ते 35 वयोगटातले आहेत, त्याची पण माहिती द्या. त्याच्यामध्ये ज्यांना स्वतःची रिक्षा चालवायची 10% त्यांचे, 20% आमचे राज्य सरकारचे. समजा गडीभर 3.5 लाखाची ई रिक्षा का म्हणतात?
ई म्हणजे ई नाही, म्हणजे काय बाई ई त्यातली ई नाही. ई म्हणजे डिझेल पेट्रोल न लागणारी इलेक्ट्रिकवर चालणारी ई रिक्षा. तिचा रंग पिंक आहे. पिंक काय तर ती पिंक चालवणारी रिक्षा माझी महिलाच चालवतीये. त्याच्यावर रात्री अपरात्री महिलांना कुठं जायचं म्हटलं पिंक रिक्षा थांबवायची. थांब, ती आतमध्ये चालवणारी तुमचीच भाऊजाई आहे, तुमचीच बहीण आहे, तुमचीच लेक आहे, तुमचीच कोण ना कोणी आहे. त्याच्यावर ती तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल आणि त्याचा हप्ता वगैरे व्यवस्थित परतफेड करेन. पेट्रोल नाही लागत, डिझेल नाही लागत. तशा पद्धतीची ती योजना आहे. ती शहरी भागाच्या करता 17 शहरांच्या करता राबवतोय. पण डीपीडीसी मध्ये देखील मी त्याला मान्यता दिलेली आहे. नियोजन खात्याचा मंत्री म्हणून मला मान्यता देण्याचा अधिकार होता आणि त्याच्यातून निफाड शहरामध्ये जर एकंदरीत वातावरण बघून बाबा 10 रिक्षा 20 रिक्षा दिल्या तरी पूर्वीच्या रिक्षाधारकांचाही धंदा झाला पाहिजे, व्यवसाय झाला पाहिजे आणि माझ्या ई रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा पण व्यवसाय झाला पाहिजे. या पद्धतीची ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. मुलींना व्यावसायिक शिक्षणामध्ये शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना इतके दिवस 50% होतं, परंतु आम्हाला अनुभव आला राहिलेले 50% देखील आई वडिलांचे त्या मुलीचे फी भरायचे ऐपत नाहीये. गरीब आहेत, आई वडील गरीब आहेत. ते म्हणतात मग काय करायचं, सरकारने 50% दिले तरी 50% कुठनं आणायचे आणि मग ती आमच्या मुलीला त्याच्यात मुरड घालावी लागते की नको शिकू, आता तुझं लग्न करून टाकू, जा कुठल्या तरी घरची सून हो. अशा पद्धतीनं होतं. आम्हाला वाईट वाटलं. आज आपण एवढे आता पुढारलेलो आहोत, प्रगत झालेलो आहोत. जगामध्ये आता काही आपण 5व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था गेली, पुढे आपल्याला 3ऱ्या क्रमांकावर यायचंय. हे आपलं स्वप्न आहे. आपण ते स्वप्न असताना माझ्या मुली आज गरिबांच्या मागासवर्गीय आदिवासींच्या शिकतायत कारण त्यांना योजना आहे. परंतु इतर समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलींचं काय, मुस्लिम समाजामध्ये, माझ्या ओपन सर्वसाधारण समाजामध्ये कॅटेगरीमध्ये, ओबीसी मध्ये, भटक्यामध्ये त्यांच्याकरता राहिलेले पण 50% आता राज्य सरकार कॉलेजची फी तुमची भरणार. तुम्ही तुमच्या मुलीला आता बघा, मुलगी जन्माला आली तरी मातांनो तिचं जन्माला आल्यापासून 18 वयोगटापर्यंत 1,01,000 मुलीचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार. शिक्षण मोफत, कॉलेजचे शिक्षण मोफत. तिच्यातनं तिने पायलट व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, CA व्हावं, जे काही तिला वाटतं, ज्याच्यात आवड असेल ते तिनं शिकावं. पण मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. शिवाजी महाराजांचं नाव आज देखील एक युगपुरुष म्हणून घेतलं जातं. रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अहो पण ही केली असताना त्यांच्या राज्यामध्ये मुलीला तिची ऐपत नाही म्हणून शिकता येत नाही, ही शोकांतिका नाही का? म्हणून आम्ही निर्णय घेतला. काय चुकीचं केलं त्याच्यामध्ये? आज समाजाला पुढे आणायचं म्हटलं तर ठराविक लोकांना श्रीमंत करून चालत नाही, गरीबाला पण विकासाच्या दिशेने न्यायला पाहिजे. याकरता या योजना आणल्या. मागाशी दिलीपनं सांगितलं 2.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो. नंतर सरकार पडलं, कसं पडलं, काय पडलं तुम्ही बघितलं. नंतर आम्ही म्हणालो की आम्ही काय किती दिवस लोकांना सांगायचं आता आमची सत्ता नाही. त्याच्याकरता आम्ही सत्तेत सहभागी झालो, विकासाच्या करता झालो, काम करण्याच्या करता झालो. दिलीप काकाला विचारा, 1500 कोटी रुपयाची कामं माझ्या निफाड तालुक्यामध्ये आम्ही केली. कशाला म्हणतात 1500 कोटी? आज मी जर उपमुख्यमंत्री नसतो, अर्थमंत्री नसतो तर दिलीप काकाला पैसे देऊ शकलो असतो, सरोज आईला पैसे देऊ शकलो असतो. नरहरी झिरवाळ असेल, नितीन पवार असेल, तिकडं आमचे छगन भुजबळ साहेब असतील, माणिकराव कोकाटे साहेब असतील, हिरामण खोसकर असतील, त्यांना पैसे देऊन नसतो शकलो आम्ही. शेवटी बाबांनो, नांदूर मंदवेश्वरच्या बाबतीत मागं तुम्ही दिलीप काकाला निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस महेशदोने मी तिथं पैसे दिले, दिलीप काकाला विचारा. आणि नांदूर मंदवेश्वरचं गेटचं काम मी त्या काळामध्ये केलं. त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी मला करणं गरजेचं होतं त्या त्या करण्याच्या करता मी सातत्याने पुढाकार घेतला. मी कुठंही कुणाचा
दुखवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपल्यातली काही इगतपुरीची धरणं माझ्या मुंबईला प्यायला पाणी जातं, तिथं आपण काही करू शकत नाही. पण माझं दारणा असेल, माझं गंगापूर असेल, माझं गिरणा असेल, माझं चणकापूर असेल, नांदूर मधवेश्वर असेल, किंवा मध्ये मी अर्जुन सागर पुनदला नाव दिलं ते माझं कळवण परिसरातलं धरण असेल, मांजरपाडा असेल. आता मांजरपाड्याचे कालवेचे कामं चाललेले, मला आता आरपार नारपारचं काम करायचंय. नारपार योजना जशी मागच्या कॅबिनेटला वैनगंगा पैनगंगा योजना 85,000 कोटीची आम्ही मान्यता दिली आहे. आता पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटला माझ्या नाशिक जिल्ह्यातलं जे डोंगरी भागावर पडणारं, डोंगरामध्ये पडलेलं पाणी आहे ते इकडे येत नाही, ते पश्चिमेकडे जातं, समुद्राला मिळतं. ते पाणी अडवायचं आणि पूर्वेकडे आणायचं, अशा प्रकारची आपल्या काही योजना आहेत. त्या योजनेला देखील आता आम्ही मान्यता देतोय. ते दिल्याशिवाय आपली ही धरणं भरू शकत नाही. आपली ही सगळी धरणं भरल्याशिवाय जायकवाडीला पाणी जाऊ शकत नाही. जायकवाडी फुल भरल्याशिवाय मराठवाड्याला पाणी मिळू शकत नाही. सिद्धेश्वर असेल, माजलगाव असेल, त्या येलदरी असेल, मांजरा असेल, तिकडे तेरणा असेल, ही बाबांनो एकंदरीत माहिती आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसं आहोत, आम्ही हवेत गप्पा मारणारी माणसं नाही आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्ही पण आता 65 वर्षाचे झालोय. मी चांगलं काम घेऊन तुमच्या पुढे आलोय. तुमचे आशीर्वाद मला पाहिजे, तुमचा पाठिंबा मला पाहिजे, आमच्या राष्ट्रवादीला पाहिजे, आमच्या महायुतीला पाहिजे. मी अधिक चांगलं प्रशासनावर माझी पकड आहे. माझं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे. म्हणजे कसंही त्यांच्याशी बोलून चालत नाही, त्यांनाही रिस्पेक्ट द्यावा लागतो, पण काम पण त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं. आज माझा मुंबई नाशिक रस्त्याच्या बद्दल सातत्याने माझे आमदार माझ्याकडं तक्रारी करायचे. तुम्ही पहा, आता त्याच्यात सुधारणा करायचं काम चाललेलं आहे. तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल की सुधारणा झाली का नाही. केल्या पाहिजेत, ते आमचं कर्तव्य आहे, त्याकरताच आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. या प्रकारे माझ्या निफाडकरांनो, माझ्या नाशिककरांनो, आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आणि विरोधक काय आमच्यावर टीका करतात, अरे बहिणींनाच देत आहेत, बहिणींनाच देत आहेत, भावांना काहीच नाही, भावांना काहीच नाही. भावांनो, तुम्हालाही दिलेलं आहे वीज माफी. मला नेहमी माझ्या आजूबाजूचे पण शेतकरी म्हणायचे, दादा हे 3ची मोटर 5-5.5ची मोटर 7.5ची मोटर बटन दाबायला गेलं की ती लाईट बिल आल्यावर नको होतंय. बरं, कनेक्शन तोडल्यावर आकडा टाकल्याशिवाय जमत नाही. पिकं तर रानात आहेत, भिजवली तर पाहिजे. आकडा टाकल्यावर लाईन बंद केस करतोय, त्याला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतंय. मग मी अभ्यास केला की 7.5 पर्यंत किती लाख शेतकरी, 44 लाख शेतकरी. काय केलं पाहिजे, 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं त्या महावितरणला दिले पाहिजे. म्हणजे 44 लोक शेतकऱ्यांचं वीज माफी आपल्याला करता येते. आता पुढचं बिल 7.5 पर्यंत भरायचं नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही. भावांच्या करता आहे की नाही. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय ना तुम्हाला, मी आज तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीनं देतोय आणि आऊट घटकेचं नाही. तुम्ही मागाशी कोणीतरी 10 हॉर्सपावरचा उल्लेख केला, तुमच्याही मनात काहींची आहे. काल मी सह्याद्री फार्मवर गेलेलो होतो, तिथं पण विलासराव शिंदेंनी सांगितलं की दादा आमचे ठिबकवर योजना आहे, ठिबकला प्रेशर लागतं, ठिबकला ड्रीपला तर मोठी हॉर्सपावरची मोटर लागते. आमचं काय, शेवटी प्रश्न वाढतच असतात, शेवटी आम्हाला सोडवायचे असतात, कधीच प्रश्न संपत नसतात. एक उत्तर मिळालं की पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो. त्या प्रकारे आम्ही आता सोलरवर, सूर्य उगवला तुमची मोटर चालू, सोलर पॅनलवर, दिवस मावळला मोटर बंद, घरी जायचं, बायका मुलांच्या जेवायचं, गप्पा मारायच्या, शाळेत मुलगा देखील कितवीत आहे नीट पाहायचं. बऱ्याच बापाला पोरग कितवीत आहे तेच माहिती नसतं.
त्यांना विचारलं ना मी कधी जातो कुणाच्या घरी, काय नातू काय म्हणतोय, आहे ना ही काय नातू आपला कितवीत आहे, हे इकडे घ्या ही कितवीत आहे, अरे काय किती, अरे तुमच्या मुलाचा मुलगा नातू आहे राव, किमान माहिती घ्या. पूर्वीचा काळ नाहीये, आता 10-12 मुलं नाही राहिली, 2 मुलं 1 मुलगा, त्याच्यावर माहिती घ्या ना आणि त्याला नीटपणे त्या ठिकाणी शिकवा. त्या संदर्भामध्ये आपल्याकडे बिबट्याचंही प्रमाण वाढलंय. रात्री बिबट्याची भीती नाही, घरामध्ये राहायचं, विंचू काटा साप कशाची भीती नाही. आता तुम्ही म्हणाल, मला काल विचारलं अहो ते 10 हॉर्सपॉवरचं आता आम्हाला ते करून द्या सोलरवर. मित्रांनो नीट ऐका, साधारण 9000 मेगावॉटचं काम आम्ही काढलेलं आहे सोलरवर. त्याला आम्हाला जमीन लागती 36,000 एकर. सरकारी जमीन दिलेली आहे, सरकारी जमीन दिलेली आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी टेंडर घेतलेली आहे. त्यांनी 280 ते 320 असा आम्हाला दर दिलेला आहे. आता तुम्हाला वीज देताना आम्हाला 7 रुपये युनिटला खर्च येत होता, आता खर्च येतोय 3 रुपये. वर्षभर सवर काढा, त्याच्यातनं आम्ही तुमच्या आता ज्या मोटारी इलेक्ट्रिकवर आहेत त्या पण ते सोलरचं वीज घेतल्यानंतर तुमच्याही दिवसा वीजवर आम्ही मोटारी आणणार आहे. थोडी कळ काढा. आणि आता नवीन ज्यांना कनेक्शन पाहिजे त्यांना मागेल त्याला सोलरचं कनेक्शन द्यायचा निर्णय घेतलेला आहे. या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांच्या करता, शेतकरी म्हणतील ते सगळं केलं पण माझ्या कांद्याचं काय, कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचं आलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही. त्याच्यामध्ये खासदार आहेत, त्यांनी पण तो मुद्दा मांडला. मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय, त्यांना सांगितलंय. आमच्या सगळ्यांचं सरकारमध्ये एकमत झालंय. देवेंद्रजी, मी, एकनाथराव शिंदे, आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, सगळ्यांचं एकमत झालंय. मित्रांनो आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय, फार कंबरच मोडायची पाळी आली. परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो. जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही कशाला चुकल, बिनचुकच आहे, साला काम करत नाही कशाला चुकतो. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, माझ्या मागासवर्गीय समाजाला वाटलं संविधान बदलणार, आदिवासींना वाटलं संविधान बदलणार, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. सगळ्यांना वाटलं ही कशाला घटना बदलतात काय, कायदा बदलतात काय, आरक्षण काढतायत काय. त्याचाही झटका आम्हाला बसलाय, आमच्या अल्पसंख्याकाचाही झटका बसलाय. तरी पण आम्ही सरकारमध्ये आहोत, सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. शेवटी तो तुमचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलाय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यातनं बोध घ्यायचा असतो, आम्ही त्याच्यातनं शिकायचं असतं. म्हणून हे वीज माफी किंवा कांदा निर्यात बंदी कुठल्याही परिस्थितीत करायची नाही, निर्यात चालू ठेवायची. आता बांगलादेशमध्ये लढाई चाललेली आहे, म्हणजे अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे. परंतु आता लवकरच काहीतरी मार्ग निघतोय त्यांच्यात. आपला कांदा तिकडं पण जातो, आपली द्राक्ष वेगवेगळ्या भागात जातात. द्राक्षही देताना त्या चव्हाणबाईला देऊ नका. चव्हाणबाईच का रे, चव्हाणबाईच, तिचा पण आता कसा नियमाच्या अधीन राहून काय करून लोकांचे पैसे द्यायचे त्याचे पण आमचा काम चालू झालेला आहे. परंतु आवाच्या सव्वा भाव द्यायला लागले की लगेच त्यांच्याकडे देऊ नका, पहिले पैसे घ्या. किंवा आपला सह्याद्री फार्म आहे, मी आता काल धनंजयलाही सांगितलं की आपण अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या संस्था निर्माण होतात त्याला आपण मदत करू, त्याला काही अनुदान देऊ, ते आपल्या फायद्याचं ठरेल. पण माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या द्राक्ष बागा तिथं त्या अडचणीत आल्यानंतर विक्री करताना पैसे मिळत नाही, त्याच्यातनं ते उद्ध्वस्त होतात. वायनरीच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले, अजून काही राहिले असतील तर घेऊ. बेदाण्याच्या बद्दल काही काल सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या पिकाच्या बद्दल, ऊसाच्या बद्दल चांगले निर्णय घेतलेत. आता MSP देखील आम्ही वाढून घेतोय. या पद्धतीनं मित्रांनो आम्ही चाललेलो आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना, ते म्हणतात ना भावांना काही दिलं नाही, वीज माफी भावांना दिली,
दुधाला 5 रुपये लिटरला 3, 5, 8, 5 गाईच्या दुधाला त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. 5,000 रुपये हेक्टरी बोनस आम्ही सोयाबीन आणि कापसाला त्या ठिकाणी जाहीर केलाय, ते पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्ही धानाला म्हणजे भाताला, तांदूळ भात तिकडे धान म्हणतात, त्याला आम्ही बोनस त्या ठिकाणी दिलेला आहे. या प्रकारे आपल्या सगळ्यांचं काम बाबांनो चाललेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या योजना आपण समाजाच्या करता आणलेल्या आहेत. माझ्या किती महिलांच्या घरी गॅस आहेत? हातवर करा. लई 7 वर झाले हो, सगळे गॅसवर चाले. चूल फुकू फुकू डोळ्यात दूर जाऊ जाऊ त्या चुली फुंकताना फुकणी असते ना, फुकणी तीच नवऱ्याला दाखवली असेल. बघ आता तू जर गॅस शेगडी नाही आली तर या फुकणीनेच तुला मारते का. परंतु गमतीचा भाग जाऊ द्या. आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत म्हणून आम्ही तुमच्या अकाउंटला, आमच्याकडे तुमची 54 लाख खाती आहेत, 54 लाख, त्यांना आम्ही 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला पाठवणार. 3 गॅस सिलेंडर आमच्या तर्फे तुम्हाला भेट, आमच्या बहिणींना, आमच्या मायमाऊलींना, आणि त्याच्यातून एक तुम्हाला दिलासा मिळणार आहे. 52,16,000 केंद्र शासनाकडनं जे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी हे गॅस सिलेंडरची रक्कम देणार आहे. हे पण आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये पीक विमा पण 1 रुपयात आहे, परंतु द्राक्षाचा पीक विमा उतरवला जात नाही. काल त्याच्याबद्दल मला तक्रार आलेली, मी त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो मार्ग काढायचं काम करतो. आमच्या दुसरी एक योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. ती सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी लक्षात घ्या. 18 ते 30 वयोगटातले कार्य प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना 6 महिने ते 1 वर्ष, 12वी पास धारकांना 6,000 रुपये प्रतिमाह, ITI पदविका डिप्लोमा 8,000 प्रतिमाह, आणि पदवीधारक आणि पदव्युत्तर यांना 10,000 रुपये प्रतिमाह. या पद्धतीनं आम्ही त्या योजनेला मदत करतोय. तेही फॉर्म भरायचं काम चाललंय. राजेंद्र त्याच्याबद्दल एकदा तटकरे साहेब या सगळ्या राष्ट्रवादीच्या VCवर आपण घेऊ आणि या योजनेच्या बद्दलची माहिती देऊ. कारण कार्यकर्त्यांना माहिती झाल्यावर ते तिथं त्या युवाला युवतीला दाखवतील, सांगतील, आणि त्याच्यातनं त्यांनी ते शिक्षण घेतलं तर त्या कारखान्यात तरी ते कामाला लागतील. त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं की यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे, आणि नंतर तिथं जरी नाही मिळालं तर त्यांना मार्केटमध्ये प्रशिक्षण घेतलेलं असल्यावर, सर्टिफिकेट असल्यावर दुसरी नोकरी मिळेल. आज कार्यक्रम आहे, राज्यपाल महोदय घेत आहेत, त्याच्यामध्ये मला तुमच्याकडे यायचं होतं म्हणून जाता आलं नाही, पण राज्यपाल दीपक केसरकर हे राज्य सरकारच्या वतीनं घेतात. काय कार्यक्रम आहे? जर्मनीमध्ये 4 लाख मुलं पाहिजेत कामाला, 4 लाख मुलं मुली. त्याच्यामध्ये पगार किती आहे? 2 लाख महिना, 2 लाख महिना, 24 लाख रुपये वर्षाला. जर्मन भाषा थोडी आली पाहिजे, त्याची आता कोर्सेसला त्यांनी मला बजेटमध्ये तरतूद मागितली होती. कालच त्यांच्या देखत दीपक केसरकर म्हणले दादा पैसे मिळाले. या कामाला मी पैसे ताबडतोब देत असतो. आज आपल्याकडे आहे, पण कुठं खर्च केले पाहिजे? ते खर्च केल्यानंतर ते सार्थकी लागले पाहिजे. या प्रकारे माझ्या नाशिक जिल्ह्यात, माझ्या निफाड तालुक्यात, त्याच्याबद्दल दिलीप काका, राजेंद्र सगळ्यांनी माहिती घ्या, रवींद्र, आणि त्या पद्धतीनं ते कोर्सेस करा. आपल्यातले ज्या मुलांचं जर्मनीमध्ये जाऊन तिथं काम करण्याची तयारी आहे त्यांनी तिथं जावा. तशा पद्धतीनं आपण कोर्सेस देतो. जर 4 लाख मुलं मुली माझ्या महाराष्ट्रातनं गेली तर तेवढा पैसा माझ्या महाराष्ट्रात त्यांच्या कुटुंबियांच्या करता येणार आहे. अशा अनेक योजना आहेत. आता टोयोटा आणि किर्लोस्करचा कारखाना आपण संभाजीनगरमध्ये आणतोय. ही इनोवा, लँड क्रुझर, टोयोटा ह्या ज्या गाड्या आहेत ना, लेक्सस किंवा इंडिवर नाही, फॉर्च्युनर, ह्या सगळ्या गाड्या आता संभाजीनगरमध्ये तयार होणार आहेत. जिंदालचा कोकणात त्यांच्याकडे एक कारखाना आहे. त्यांना आता 40,000 कोटीचे 2 कारखाने काढायला सांगितलेले आहेत.
ते आपल्या महाराष्ट्रात काढतायत. रोजगार द्यायचा आहे. अजित पवार भाषण करून काय रोजगार मिळणार नाही. त्याच्यामध्ये आमचं वाढवण बंदर ते आपल्याच संजय बनसोडेकडे खात आहे. त्याला आज लातूरला पाठवलंय. तिथं 75,500 कोटी रुपये आपल्याला मंजूर करून घेतले केंद्राकडनं. एका बंदराकरता 1.25 लाख कोटी रुपये मंजूर केलेत. नोकऱ्या किती लागणार आहेत? 12 लाख मुलांना मुलींना तिथं काम मिळणार आहे. इतकी सुंदर साईट आहेत. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हे रायगड जिल्ह्यात येतात. पण ही साईट सगळ्यात चांगली साईट आहे, सगळ्यात बेस्ट साईट आहे. ह्या पद्धतीने कामं चालली. मित्रांनो, मी आता दुसऱ्यावर टीकाच करणार नाही. माझ्याकडे काम एवढे सांगायला आणि दिलेल्या योजना आणि विकास आणि गरिबांना पुढे आणायचं, गरिबीतनं बाहेर काढायचं, हा आपला कार्यक्रम आहे. आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे. हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसवून फिरतोय, गुलाबी स्वप्न दाखवत नाही, त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय. आज बहुसंख्येने आमच्या निफाडचे माझे बांधव, माझ्या भगिनी इथं उपस्थित राहिल्यात. नागपंचमीच्या दिवशी मला काका म्हणला, दिलीप काका, दादा पंचमी आहे. अरे पंचमी असताना एवढ्या महिला, तर पंचमी नसतं तर काय झालं असतं? माझ्या बांधवांना जागाच मिळाली नसती. त्याकरता मी पुन्हा शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे, हा असा तसा मोकळा जाणार नाही. मी बरोबर या सगळ्या गोष्टी करणार आहे. तेवढी धमक आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं आपण समाजामध्ये पुढे जायचं ठरवलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या करता आम्ही तिथं बसून चालणार नाही. दुसरा एक महत्वाचा विषय राहिलाय, तो म्हणजे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक बँकेस भांडवल पर्याप्त राखण्याकरता मी मधी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 300 कोटी रुपये राज्य सरकारची हमी देऊन दिले. विद्याधर अनसकरला एमएससी बँकेत पैसे द्यायला सांगितले, हमी दिली सरकारने. सहकार खाता आहे आपल्या दिलीप वळसे पाटलाकडे. आता ती बँक चालू झाली. मी आता खोलात जात नाही, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बँक कोणी मातीत घातली ती. पण मातीत घालणाऱ्यांना पुन्हा निवडून देऊ नका, तेवढं तर करा. आणि प्रशासकाला मी सांगितलेलं आहे की तुला किती पैसे ह्याच्याकरता दिले तर बाहेर पडू शकतो. त्याने काहीतरी 700 कोटी पर्यंत सांगितलेलं आहे. 700 कोटी सांगितलेलं आहे. ते पैसे आम्ही पैसे देत नाही, आम्ही पण आर्थिक शिस्त लावतोय. त्यांना सांगितलं 10 वर्षाच्या परतफेडीनं एमएससी बँकेने पैसे बुलढाणा बँकेला द्यायचे. परतफेड 10 वर्षाची, म्हणजे वर्षाला हप्ता 30 कोटीचा, आणि तो शक्य आहे. तशा पद्धतीनं उद्या 700 कोटीची हमी आम्ही देणार. हमी दिल्याशिवाय बँक पैसे देणार नाही, सरकार हमी देणार. का तर माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळावं म्हणून मी माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती, सातारा जिल्हा मध्यवर्ती, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती, त्याच्यामध्ये 0% व्याजाने सांगली जिल्हा मध्यवर्ती आम्ही पैसे देतो. 0% व्याज, फक्त 12 महिन्याच्या आत पैसे भरायचे. सावकाराच्या दारात जावं लागत नाही ना 10 रुपये शेकड्याने पैसे घ्यायला. तशा पद्धतीनं मी करायला तयार आहे. त्याच्या संदर्भात दिलीप काका तुम्ही सगळेजण त्या बँकेच्या, आम्ही जरा कामात आहे, परंतु मी आठवड्यातले 5 दिवस फिरती करणार आहे. म्हणजे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस मंगळवार आणि बुधवार ना रे मुंबईत थांबणार आहे. कॅबिनेट असते, महत्वाचे निर्णय असतात, ही कामं असतात, त्याच्यातनं मी ते करतो. सहकार खात्याच्या सचिवाला सांगतो, आयुक्ताला सांगतो, मंत्र्याला सांगतो. आणि ह्या पद्धतीनं पण वर्षाला हप्ता तो 70 कोटीचा येईल. अशा पद्धतीनं ते पैसे फेडत जायचं. आणि तुमची बँक इतकी 1 नंबरची होती हो. सगळ्यात जास्त पीक कर्ज माझी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाटत होती, नंबर 1. पण जाऊ दे आता काय, हा बरोबर आहे ते, आता चुकीलं, आता ती चूक दुरुस्त करून पुढे जाऊ. माझी तयारी आहे द्यायची, सरकारची तयारी आहे, आम्ही त्याच्यामध्ये करू. आम्ही
बंद पडली, आता ते लवकर केलं पाहिजे. प्रशासक पण एखादा चांगली नावं असतील तर ती सुचवा, किंवा दादा हा बेस्ट प्रशासक आहे त्याला आपण देऊ. कारण काय काही ठिकाणी आमच्या जमिनी लिलावात काढायला लागले, आम्हाला दुसरं कर्ज मिळेना, आम्ही अडचणीत आलो, शेतकरी खूप त्रासून गेलाय. त्याकरता ते पण गोष्ट करण्याची आपली तयारी आहे. म्हणून माझी विनंती आहे, या जलसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही विकासाच्या करता ह्या योजना, तुम्ही मला सांगा निफाडकरांनो, माझ्या माय माऊलींनो सांगा, माझ्या बहिणींनो सांगा, माझ्या मुलींनो सांगा, मी जर सरकारमध्ये नसतो तर या योजना देता आल्या असत्या, वीज माफी करता आली असती, लाडकी बहीण देता आली असती, वरचं कॉलेजचं शिक्षण देता आलं असतं, ह्या ज्या सांगितलेल्या योजना देता आल्या असत्या नसत्या. मी शेवटी माझ्या महाराष्ट्राच्या करता केलंय, माझ्या समाजाच्या करता केलंय, आमच्या जनतेच्या करता केलंय. आणि अशा घटना अनेकदा मागं महाराष्ट्रात घडल्यात ना. मीच काय एकट्याने केलं काय, मला तुलना करायची नाही, पण तुम्ही मला पण समजून घ्या ना, माझ्या आमदार मंडळींना समजून घ्या ना. त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा पैसा त्या नरहरी झिरवाळच्या मतदारसंघात 1800 कोटी रुपये दिलेत. त्या सरोजाहिरीच्या मतदारसंघात 1500 कोटी, ह्याच्या मतदारसंघात 1500. कशाला म्हणतात 1500 कोटी? नाहीतर काहीच देता आलं नसतं. याचा विचार करा, भावनिक होऊ नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आया बहिणींनो हात जोडून विनंती आहे, भावनिक होऊ नका. आपल्याला राज्य कारभार चांगला करायचा, आपल्याला समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन जायचं आहे, भेदभाव करायचा नाही. आता पण तुम्हाला योजना दिली, सगळ्या सांगितल्यात, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना. वीज माफी सगळ्या जाती धर्माच्या माझ्या शेतकऱ्यांना आहे. 19-20 कुठं ठेवलेलं नाहीये. अशा पद्धतीनं आपण सरकार चालवतोय, फक्त गरिबाला गरिबीतनं बाहेर काढण्याकरता आणि विकास अधिक नेटाने नेण्याच्या करता. याकरता आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या. नागपंचमीच्या दिवशी एक भाऊ या नात्याने बहिणींना विनंती करतो की तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. तुम्ही दिलेल्या पाठबळीचा योग्य वापर मी आणि माझी सगळी टीम त्या ठिकाणी करेल. बांधवांनो, तुम्ही पण तशाच पद्धतीने मला सहकार्य करा अशी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.